जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 8वा ज्ञानदशक मायोद्भव नाम समास 4था सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिषैक। आज श्री समर्थांनी दशक 8 याचं नाव आहे ज्ञानदशक मायोद्भव नाम आणि त्यामधील समास 4था। या समासामध्ये समर्थ आपल्याला सूक्ष्म पंचभूते निरूपण या समासामध्ये समर्थ करत आहेत। या समासामध्ये जो बोध केला आहे तो श्रवण करायचा आहे। परंतु या समासाच्या अगोदर जो आपण समास पाहिला होता ज्याचं नाव होतं सूक्ष्म आशंका नाम, यामध्ये दशक 8 आणि समास 3रा यामध्ये 2 शब्द आलेले होते। वस्तू निर्गुण संचली, संचली या शब्दाचा अर्थ राहणे आणि कसे राहणे। वस्तू याचा अर्थ ब्रह्म, ब्रह्म निर्गुणामध्ये राहते, ते कायम स्वरूपी राहते, ते सदा सर्व काळ राहते, मिथ्या मायेचा खेळ। अशा प्रकारे श्री समर्थांनी या समासाचा शेवट करून शेवटी असा प्रश्न विचारला होता की मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती। मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती। मूळ माया ही गुणापरती आहे म्हणजे त्यामध्ये गुण सोडून आहे, मग तिथेही पंचमहाभूते कसे निर्माण झाले असा श्रोत्यांना प्रश्न पडला आणि त्याच्या उत्तरासाठी श्री समर्थांनी त्या प्रश्नाचं समाधान दशक 8 आणि समास 4 म्हणजे आता जो चालू समास आहे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम यामध्ये समर्थांनी ते दिलेलं आहे। म्हणून समर्थ म्हणतात त्याचा आपण आज विचार करणार आहोत। समर्थ म्हणतात आहे मागील आशंकेचे मूळ, जी आशंका होती ती आता सांगितली मी। मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ वृत्ती करावी निवळ निमिषैक। क्षणभर थांबा, वृत्ती तुम्ही निवळ करा, वृत्ती शांत करा आणि आता मी तुम्हाला तुमच्या आशंका म्हणजे तुमच्या शंकेचं मी आता निरसन करणार आहे। परंतु त्याआधी श्री समर्थ काही पार्श्वभूमी सांगतात आहे। समर्थ म्हणतात आहे ब्रह्मी मूळ माया झाली, तिच्या पोटा माया आली, मग तो गुणा प्रसवली मनोनी गुणक्षोभिनी। म्हणजे मायेच्या पोटी म्हणजे मूळ मायेच्या पोटी माया जन्माला आली, याचा अर्थ गुणमाया जन्माला आली आणि मायेच्या पोटी गुणमाया जन्माला आली आणि गुणमायेच्या पोटी मग गुणा प्रसावली आणि त्यानंतर तिने गुणांना जन्म दिला। गुण म्हणजे कोण? त्रिगुण, रज तम आणि सत्व हे 3 गुण आणि पुढे ते म्हणतात आहे मनोनी गुणक्षोभिनी म्हणजे श्री समर्थांनी मूळ माया आणि गुणमाया आणि गुणक्षोभिनी असे शब्द वापरले आहेत। मूळ मायेतून जन्म झाला गुणमायेचा, त्या गुणमायेला 3 गुण जन्माला आले म्हणून तिचं नाव गुणक्षोभिनी असं पडलेलं आहे। म्हणून म्हटलं आहे पुढे तिचा पासाव कोण सत्व रज तमो गुण, तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते। तमोगुणापासून निर्माण झाली पंचभूते म्हणजे सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण या 3 गुणापासून पैकी तमोगुणापासून निर्माण झाली कोण? पंचमहाभूते। अशा प्रकारे या 3 गुणापासून पुढे पंचमहाभूत निर्माण झाली आणि त्यात जास्त तमोगुण आहे म्हणून म्हटलंय तमोगुणापासून निर्माण झाली पंचमहाभूत। ऐसी भूते उद्भवली, भूते म्हणजे पंचमहाभूत, ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली, आता त्याची तत्व काय आहे ती सांगितली बघा। एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते म्हणजे पंचमहाभूतापासून अशा प्रकारे त्या पंचमहाभूतांचा विस्तार म्हणजे आपली दिसणारी सृष्टी निर्माण झाली। म्हणजे मूळ परब्रह्मामध्ये तो एक होता म्हणजे एकच आहे, दुसरा नाही। ते निर्गुण ब्रह्मतत्व आणि ते निर्गुण कायम आहे आणि ते निर्गुण कायम असल्यामुळे त्यांच्यामध्ये वायू स्वरूपाने तिथे प्रवेश केला आणि ती वायू स्वरूप असलेली मूळ माया, या मूळ मायेमध्ये गुणमाया निर्माण झाली। गुणमायेमध्ये रज तम सत्व हे त्रिगुण आले आणि त्रिगुणातून पुढे मात्र पंचमहाभूतातून पृथ्वी अशी निर्माण झाली। म्हणून आम्ही अष्टदा प्रकृती असा शब्द वापरतो। म्हणून अशा प्रकारे 8 प्रकारच्या तत्वांनी युक्त असलेली पंचमहाभूत म्हणजे जी आपण आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी ही पंचमहाभूत पकडतो आणि त्या पंचमहाभूतातून 3 गुण रज
तम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व असं समर्थांचं वचन आहे. म्हणून या पंचमहाभूतांचा विस्तार सुद्धा तिथे झालेला आहे. आणि या सर्वांनी मिळून ही काय झालेली आहे, जड पृथ्वी निर्माण झालेली आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतायत की मुळामध्ये निर्गुण ब्रह्म आहे. मुळामध्ये कोण आहे, निर्गुण ब्रह्म आहे. हे कितीदा तरी सांगून झालेलं आहे. पण चंचल काय आहे, माया आहे. आणि चंचल माया त्यामध्ये कशी निर्माण झाली या प्रश्नाचं हे उत्तर समर्थांनी मागील समासामध्ये दिलेलं आहे. ब्रह्म हे मुळामध्ये एकमेव द्वितीयम असं होतं, म्हणजे ते एकटं होतं, त्याला सोबती कोणी नव्हता. त्यात मूळ माया निर्माण झाली आणि मूळ मायेपासूनच गुणमाया निर्माण झाली आणि गुणमायेपासून त्रिगुण आले आणि त्रिगुणापासून त्यापैकी तमोगुणापासून पंचमहाभूत निर्माण झाली आणि त्या पंचमहाभूतातून क्रमशः या सृष्टीचा विकास झाला. अशा प्रकारे याची विशेष लक्षणे पुढे आता समर्थांनी दिलेली आहे. मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. मागे असा प्रश्न विचारला होता की मूळ माया गुणापरती. आपण पाहिलं समासाच्या शेवटी शिष्याने प्रश्न विचारलेला आहे. समर्थांनी त्याचं समाधान करण्यासाठी हा समास घेतलेला आहे. म्हणून म्हटलं आहे मूळ माया गुणापरती. गुणाला सोडून असलेली ही म्हणजे निर्गुणाचीच ही असलेली मूळ माया. तेथे भूते कैची होती, ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. अशा प्रकारची शंका घेतली. आणि एक एके भूती पंचभूते असती, तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. प्रत्येक भूतामध्ये इतर भूतांचा सुद्धा संचय आहे. म्हणजे सगळी भूत एकमेकात अशा प्रकारे ती एकत्रित आली आहे की ज्यापैकी मुख्य जे भूत असेल त्याचं प्रकटीकरण आहे, पण बाकी सूक्ष्म रूपामध्ये सगळे त्या भूतामध्ये समाविष्ट झालेली आहेत. म्हणून त्या अशा भूतांचा विचार आपण केला असता आमच्या डोळ्यांनी दिसणारं पाणी, आपल्या डोळ्यांनी दिसणारं पाणीच घ्या, पाणी हे एक भूतच आहे पंचमहाभूतापैकी. पण पाण्यामध्ये सुद्धा इतर सगळे घटक आलेले आहेत, इतर सर्व पंचमहाभूत आलेले आहेत. पण त्या प्रसंगानुरूप ते प्रगट होतात आणि ते प्रसंगानुरूप पुन्हा ते त्यामध्ये विलीन होतात. परंतु आम्हाला जे डोळ्यांनी दिसते त्याला आम्ही त्या भूताचं नाव देतो. म्हणून पाण्याला आम्ही पाणी जरी म्हणत असू तर पाण्यामध्ये सुद्धा सगळे गुण आहेत. पाण्याला जर गोठले गेले तर तो बर्फ होतो आहे. बर्फामध्ये सुद्धा थंड जरी वाटला तरी आतमध्ये त्याच्या उष्णता आहे. बर्फ उष्ण असतो, हा हात लावल्यावर थंड वाटतो. याचा अर्थ सगळ्या पदार्थांमध्ये सगळे घटक आहेत, हे समर्थ इथे सांगतात. म्हणून पुढे म्हटलं आहे सूक्ष्म दृष्टीचे कौतुक, पण हे कधी कळेल सहज पाहिल्याने कळणार नाही. तिथे आम्हाला बारकाईने त्याचं निरीक्षण करावे लागेल, सूक्ष्म दृष्टीने त्याला पाहावे लागेल. म्हणून पुढे म्हटलं आहे मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. विमळ याचा अर्थ मुळात शुद्ध, तो अत्यंत शुद्धतेने विवेकाने त्या मूळ मायेचा जर विचार केला आणि त्यामध्ये निर्माण झालेली हे पंचभूते ही कशी एकमेकात मिसळलेली आहेत याची आपल्याला कल्पना येते. म्हणून पुढे म्हटलंय आदी भूते ते जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग ते शोधून पहावी सूक्ष्म दृष्टी. श्री समर्थांनी कसं पाहावं हे सुद्धा सांगितलेलं आहे. आधी पंचभूते पाहिली, नंतर त्याची रूपे कैसी ओळखावी, त्याचं रूप कसं आहे आणि मग त्यामध्ये शोधून पाहावं की त्या रूपामध्ये इतर भूतांचा कशा प्रकारे संचार आहे. म्हणून म्हटलं आहे ओळखी नाही अंतरी, ते ओळखावी कोणीतरी, म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी. म्हणून ज्या लोकांना त्याची परीक्षा नाही त्याने ती परीक्षा कशी करून घ्यावी ते आता सांगतो. म्हणून म्हटलंय जे जे जड आणि कठीण पंचमहाभूतापैकी प्रत्येक भूत हे कसं ओळखावं हे समर्थ फार सुंदर सांगतात आहे. समर्थाने सांगितले जे जे जड आणि कठीण, म्हणजे या जगामध्ये जे जे जड आहे आणि कठीण आहे तेथे पृथ्वीचे लक्षण, मृदू आणि ओलेपण तितुके आप. आता श्री समर्थांनी विस्तार करायला सुरुवात केलेली आहे. एक एक भूताला स्वतंत्र घेऊन ते कसं ओळखावं, जसं ते म्हणतात आहे की जड आणि कठीण हे दोन लक्षण पृथ्वीचे दिलेली आहेत.
जे जड आहे, जे कठीण आहे, मग आता आम्हाला जड आणि कठीण काय दिसते आहे? ज्यांना आम्ही हात लावल्यानंतर, त्याला स्पर्श केल्यानंतर त्याचं जडत्व आम्हाला जाणवते, त्यामध्ये तो जडत्व आहे हे डोळ्यांनी दिसते, ती वस्तू आम्हाला उचलता येते. मग दगड असतील, माती असेल, झाडं असतील, वृक्ष असतील, इतकंच नाही तर तुम्हाला जगामध्ये असलेला कुठलाही पदार्थ असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीला घनता आहे आणि त्यामुळे तिला जड मानले जाते. ती आकाशात फेकल्यानंतर पुन्हा पृथ्वीवर येऊन पडते, तर तो पृथ्वीचा घटक आहे आणि त्यामध्ये पृथ्वी तत्व जास्त आहे. एका भूतामध्ये त्याचा स्थायीभाव हा 75% आहे आणि भूतांचा प्रवेश केल्यानंतर 25%. अशा प्रकारे त्या भूतांची रचना आहे. म्हणजे 75% पृथ्वी आणि पृथ्वीमध्ये तुम्हाला 25% इतर घटक, आणि म्हणून तिला आम्ही पृथ्वी म्हटलेलं आहे, कारण तिच्यातला जास्त घटक कुठला आहे? पृथ्वीचा. म्हणूनच त्याला पृथ्वी तत्व असे म्हटलेले आहे. म्हणून आम्हाला प्रत्येकाचं एक लक्षण आहे, तसं त्याला त्याचा धर्म म्हटला जातो. जसा पृथ्वीचा धर्म धारण करणे आहे, पृथ्वीचा धर्म जडत्व आहे, पृथ्वीचं लक्षण हे कठीण आहे. अशा प्रकारे पृथ्वी तत्व आम्ही समजून घ्यावं. 5ही भूतांचे तत्व श्री समर्थ इथे सांगतात आहे. समर्थ म्हणतात, पृथ्वीने जडपण व कठीणत्व हे त्याचं लक्षण आहे. कोणाचं? पृथ्वीचं. तसं साखरेने गोडपणा सोडला तर साखर राहत नाही, तसं पाण्याने समर्थ म्हणतात मृदू आणि ओलेपणा सोडला, ओलं होणं आणि मृदू म्हणजे अत्यंत कोमल. अशा प्रकारचं जे तत्व आहे ते आपाचं आहे. आप म्हणजे पाणी, पाण्याचं लक्षण आहे ते ओले करणे, हा पाण्याचा धर्म आहे. अग्नीचा धर्म जाळणे आहे आणि दाहकता देणे आहे, उष्णता देणे आहे. ती दाहकता देणे हा जर धर्म त्या भूतांनी सोडून दिला तर अग्नी राहणार नाही, मग ते पृथ्वी तत्वामध्ये विलीन होते. जसे कोळसा गरम आहे तेव्हा त्यामध्ये अग्नी आहे, पण कोळशाने आपली दाहकता सोडून दिली तर राहिलेला कोळसा हे पृथ्वी तत्व होईल. म्हणून श्री समर्थ पुढे म्हणतात आहे, जे जे उष्ण आणि सतेज ते ते जाणावे पै तेज, आता वायो ही सहज निरोपी जेल. आता वायो म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो. एक एक भूतांचा आम्ही विचार केला तर ते भूत आम्हाला कुठे ना कुठे दिसायला लागतात. जसं आम्ही आता पाहिलं की पाण्याचा विचार आम्ही केला, तर पाणी म्हणजे नुसतं पाणी नाही तर पातळ पदार्थ, तो कुठलाही असेल तर ते आपाचंच लक्षण आहे. डोळ्यातून पाणी येणे आपाचंच, हे सुद्धा आपाचंच लक्षण आहे. लघु शंका हेही आपाचंच लक्षण आहे. नदीचं पाणी हेही आपाचंच लक्षण आहे आणि आकाशातून पडणारं पाणी हे सुद्धा आपच आहे. इतकंच नाही तर पातळपणा ज्याच्यात निर्माण होतो, जसं दुधामध्ये पातळपणा आहे त्याच्यातही पाणी आहे, दह्यामध्ये पातळपणा हे सुद्धा पाणी आहे. पाणी तत्व हे सगळीकडे आहे. शरीरामध्ये सुद्धा आम्ही म्हणतो की पाण्याचं प्रमाण 75% आहे. पाण्याने हा देह तयार झालेला आहे. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे की त्यांनी त्या तत्वामध्ये तत्व त्याने सोडलं, त्याचं लक्षण सोडलं की ते भूत राहत नाही. म्हणून अधिक स्पष्टीकरण समर्थ आता करतात आहे. जे जे उष्ण आणि सतेज, अत्यंत उष्ण आहे, उष्णता तिथे जाणवते आहे, ते म्हणजे अग्नीच असला पाहिजे असं नाही. म्हणून अग्नितत्व जिथे प्रगट होत असते तिथे उष्णता राहते. डॉक्टर ज्यावेळी एखाद्या पेशंटला पाहतात तेव्हा त्याला ताप आलेला आहे. हा ताप काय आहे? हे अग्नितत्व आहे, त्याच्यामध्ये ताप आहे म्हणून तो जिवंत आहे. तो पूर्ण थंड पडला, त्याच्या अंगात कुठलीही उष्णता राहिली नाही तर तो गेला. म्हणून त्याचा ताप पाहिला जातो. उष्णता किती आहे ते टेम्परेचर कमी होत नाही आणि ते टेम्परेचर फार वाढूही देत नाही. त्याचं एक बॅलन्स आहे. ते केवढं असलं पाहिजे? काय चमत्कार आहे ते डॉक्टरना कळते हो. म्हणजे 97 आणि 98 पर्यंत ताप नाही हे कळते, पण 99 मात्र झालं टेम्परेचर तर ताप आहे असं म्हणतात. म्हणजे एक फक्त त्याच्यातली डिग्री वाढल्याबरोबर तो तापदायक वाटतो, तापदायक होतो आणि तो कमी असला तर तो आपल्याला सुखकारक होतो. म्हणून ताप कमी होता कामा नये, ताप वाढताही कामा नये. म्हणजे त्या भूताचं जे प्रमाण आहे त्या शरीरातलं, त्या देहातलं ते योग्य असलं तरच आपण आरोग्य संपन्न राहतो. म्हणून इथे समर्थ म्हणतात आहे
की जिथे जिथे तुम्हाला उष्णता जाणवेल ती जागा म्हणजे या तेजाची आहे. म्हणून म्हटलं आहे, चैतन्य आणि चंचळ तो हा वायूची केवळ, शून्य आकाश निच्छळ आकाश जाणावे. आम्ही आकाशाला शून्य म्हटलं आहे. शून्य आकाश निच्छळ ते कसं आहे? निच्छळ आहे. याचा अर्थ ते चळत नाही, पण चंचल काय आहे हे वायूचं लक्षण आहे. चैतन्य आणि चंचल तो हा वायूची केवळ. वायू तत्व कसं समजावं? तर वारा हा त्याच्यामध्ये चैतन्य आहे आणि तो चंचल आहे, म्हणजे तो नेहमी इकडे तिकडे हिंडत राहतो. एका ठिकाणी राहत असेल तर त्याला वारा कसं म्हणावं? म्हणजे वाहने हा वाऱ्याचा धर्म आहे, उष्णता देणे हा अग्नीचा धर्म आहे, ओले करणे हा पाण्याचा धर्म आहे, धारण करणे हा धरतीचा धर्म आहे, आणि आकाशाचा धर्म ती निश्चळता हा आकाशाचा धर्म आहे. अशा प्रकारे सर्व भूते समर्थाने इथे सांगितलेली आहेत आणि त्याची लक्षणंही इथं सांगितलेली आहेत. त्याच्या लक्षणावरून आपल्याला त्या भूताची ओळख होते. म्हणून समर्थ पुढे म्हणतात, ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते, आता एकी पाच भूते सावध ऐका. संकेताने सांगितलं आहे की विस्तार सांगितलेला नाही आहे. संकेताने सांगितलेला आहे, विस्तार सांगितलेला नाही. आता पंचमहाभूतामध्ये एक एक भूताचा आम्ही विचार केला, त्याची नावं सांगितली, त्याची लक्षणंही सांगितली. परंतु नावं आणि लक्षणाबरोबर एका भूतामध्ये इतर अनेक भूते, इतर भूते कशा प्रकारे समाविष्ट झाली ते आता आपल्याला ऐकायचं आहे. म्हणून म्हटलं आहे, जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार, या लागी अति तत्पर होऊन ऐका. त्रिगुणाच्याही पलीकडे आहे. आता एक एक भूतामध्ये ती इतर भूते कशी समाविष्ट झाली आहेत ते मी बारकाईने सांगतो, ते तुम्ही ऐका. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी, तेची आधी निरोपावी, येथे धारणा धरावी श्रोतेजनी. आता या आकाशामध्ये कशा प्रकारे पृथ्वी आहे आणि इतर सुद्धा भूतामध्ये दुसरी भूत कशी समाविष्ट झाली आहेत ते पाहूया. समर्थ म्हणतात आहे, आता आकाश म्हणजे आकाश शून्य, आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण, तेची पृथ्वी. श्री समर्थांनी सूक्ष्म आकाशामध्ये ते म्हणतात आहे, आकाश म्हणजे अवकाश आहे. आकाशाला आम्ही शून्य म्हणतो आणि शून्य आम्ही अज्ञानाला म्हणतो, आणि शून्य म्हणजे काय आहे? अज्ञान आहे. आणि याचा अर्थ जडपणा. आपण म्हणतो याची बुद्धी जड आहे, गुण शून्य मिळाले, याचा अर्थ याला काहीही येत नाही. अशा प्रकारे शून्यत्व हे अज्ञानाचं लक्षण आहे आणि ते अज्ञान म्हणजे जडत्वाचं लक्षण आहे. म्हणून जडत्व म्हणजे पृथ्वी, तिथे जडपणा आहे. जिथे अज्ञान आहे त्याला पृथ्वी असं म्हटलेलं आहे. म्हणून आकाश म्हणजे अवकाश शून्य. आकाशाबद्दल विचार केला तर आकाश म्हणजे अवकाश आहे, म्हणजे जिथे पोकळी आहे त्याला अवकाश असं आम्ही म्हणतो, आणि जिथे पोकळी आहे तिथे काहीच नाही म्हणजे शून्य आहे. आणि शून्यामध्ये आपल्याला अज्ञान प्राप्त होते. अज्ञान हे जडत्वाचं प्रतीक आहे आणि जडत्व म्हणजेच पृथ्वी समजा. म्हणजे अशा प्रकारे सूक्ष्म आकाशामध्ये सुद्धा पृथ्वी आहे. मागे आपण पाहिलं की एक भूत दुसऱ्या भूतामध्ये समाविष्ट आहे. म्हणून पुढे म्हटलंय, आकाश स्वयं मृद, आकाश स्वतः मृद आहे, मऊ आहे, आणि हा मऊपणा तेचे आप स्वतः सिद्ध, आता तेजते ही विशद करून दाऊ. आणि हा मऊपणा म्हणजे आपाचं म्हणजे पाण्याचं लक्षण आहे. मृदुत्व नरमपणा म्हणजे आकाशामध्ये जे मृदुत्व आहे त्याला आप म्हणजे पाणी असं म्हटलेलं आहे. म्हणून पुढे म्हटलंय, आकाश स्वय आहे मृद, तेचे आप स्वतः सिद्ध, तिथे आप आहेच, आता तेज तेही विशद करून दाऊ. आता तेज म्हणजे काय सांगतो तर अज्ञाने भासला भास, तोची तेजाचा प्रकाश, आता वायो सावकाश साकल्य सांगो. अज्ञानामुळे आपल्याला एखाद्या गोष्टीचा भास होतो. भास हा अज्ञानच आहे, म्हणून अज्ञाने भासला भास, तोची तेजाचा प्रकाश, आता वायो सावकाश साकल्य सांगो. एक एक शब्दामध्ये समर्थांनी सांगितलंय, मग त्याचं पुढील ओळीमध्ये अधिक स्पष्टीकरण समर्थ करतात आहे. समर्थ म्हणतात आहे, तेज म्हणजे काय तर अज्ञानाचा जो भास आहे त्याला आपण अज्ञान, ज्ञान किंवा अज्ञान एकत्र आलं त्या संधीला आपण भास म्हणतो.
काही ज्ञान आणि काही अज्ञान एकत्र आलं, त्या संधीला आपण भास म्हणतो. काही ज्ञान आणि काही अज्ञान, हाच भास. दोरी बरोबर आम्हाला साप भासतो, याचा अर्थ दोरी दिसते, साप दिसतो आहे, याचा अर्थ दोरी दिसत नाही. तिथे आम्हाला साप दिसतो आहे, याचा अर्थ तो भास आहे. तो भास का वाटला तर काही तिथे प्रकाश आहे, काही तिथे अंधार आहे, आणि या अंधार आणि प्रकाशाच्या मधल्या जागेवर आपल्याला या दोरीवर साप असल्याचा भास होतो. त्याप्रमाणे ज्ञान आणि अज्ञान याच्यामध्ये आम्हाला भास वाटतो. म्हणून श्री समर्थ म्हणतात आहे, अज्ञाने भासला भास, अज्ञानाने भास आहे, अज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान आहे. मला कळत नाही असा एखादा व्यक्ती म्हणत असेल तर मला कळत नाही हे म्हणण्या इतकं तरी त्याच्याजवळ ज्ञान आहे. म्हणजे अज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान असते. मला सगळं कळते, यामध्ये सुद्धा अज्ञान प्रकट होते. म्हणून पुढे म्हटलंय, तोची तेजाचा प्रकाश. अशा प्रकारे तेज आम्हाला समर्थ सांगत आहे. वायू आकाश नाही भेद, आकाशा इतुका असे स्तब्ध, तथापि आकाशी जो निरोध तोची वायू. आकाशामध्ये वायू आहे किंवा वायूमध्ये आकाश आहे. या आकाशामध्ये आणि वायूमध्ये मुळात तसा भेद नाही आहे, कारण दोन्ही एकमेकात इतके गुंतले आहेत. आकाश इतकं स्तब्ध, आकाश स्तब्ध आहे. तथापि आकाशी जो निरोध तोची वायू. म्हणजे आकाशाला जो निरोध करतो, अडवतो, तो वायू आहे. आकाश म्हणू आकाशाला अडवेल कसं? आता नवीन गाड्या आलेल्या आहेत बघा, 4 व्हीलर, ज्याला सेडान म्हणतो आम्ही, आणि त्या जमिनीपासून अशा उतरत्या, जमिनीला टेकलेल्या असतात. म्हणजे कारच असेल तर ती सेडान नसेल तर ती कार जास्त वेगाने धावू शकते. कारण काय? कारण ती वायूला कापत जाते. आता वायूला कापत जाण्याची काय गरज आहे? कारण वायू आकाशामध्ये आहे, म्हणून पोकळीतून जर जायचं असेल तर तिथे वायू नको, आणि वायू आहेच, आणि त्या वायूला बाजूला करण्यासाठी, कारण वायूचा सुद्धा तिथे शिरकाव आहे. म्हणून समर्थ म्हणतात, वायू आकाशा नाही भेद, आकाशा इतका तो स्तब्ध असतो, आणि बऱ्याचदा ती स्तब्धता जाणवते, वारा आहे पण जाणवत नाही. तथापि आकाश जो निरोध तोची वायू. आकाशी आकाश मिसळले. आता आकाशामध्ये आकाश मिसळले, घटाकाश, मधाकाश, चिदाकाश. एक आकाश दुसऱ्या आकाशामध्ये मिसळलं तर पहिलं आकाश कोणतं, दुसरं आकाश कोणतं, त्यामध्ये फरक सांगता येणार नाही. परंतु त्या उपाधीमुळे, म्हणजे त्या आकारामुळे तुम्हाला त्या आकाशाचा भास होतो. मुळामध्ये ते आकाश एकच आहे, परंतु ते उपाधी बाजूला झाल्याबरोबर आकाशामध्ये आकाश मिसळते. घर बांधलेलं आहे, तोपर्यंत आतमध्ये पोकळी आहे, त्याला आम्ही मठाकाश म्हटलं. ते मठाकाश जे आहे, जेव्हा ते घर निघून जाते तेव्हा ते घर पाडले जाते, पडते, ते नष्ट होते. तेव्हा ते जे आकाश होतं ते चिदाकाशामध्ये पुन्हा ते विलीन होते. अशा प्रकारे आकाशी आकाश मिसळले, ते त्याच्यात मिसळलेलंच आहे. म्हणून म्हटलंय, सागरातलं लोटीभर पाणी काढलं मी आणि परत सागरात टाकलं तर काय फरक पडेल का हो फरक? ज्याच्यातलं काढलं त्याच्यातच काढून टाकलं. त्याप्रमाणे वायूमध्ये पंचभूत, एकामध्ये पंचभूत हे कायम आहे, तेही एक चित्ते, बोली जे ती जे समजते यथान्वये. मी हळूहळू तुम्हाला आता त्याच्यातला बारकावा तुम्हाला सांगतो आहे. समर्थ म्हणतात आहे, तुम्ही आता ते एक चित्ताने ऐका. कळत नाही तर वाचा, वाचल्यानंतर कळत नाही तर मनन करा. मनन केल्यानंतरही जर समजत नसेल तर समर्थांना प्रार्थना करा की या सगळ्या गोष्टी समर्था मला कळू दे तुमच्या आज्ञेने. त्या कळण्याचा फायदा काय होईल हे सगळं सांगितल्यावर सांगतो. म्हणून पुढे म्हटलंय, हळू फूल तरी जड, हळू वारा तरी निबिड, वायो लागता कडाड, मोडती झाडे. हळू म्हणजे हलकं, फूल हलकं आहे. जसं आम्ही पारिजातकाचं फूल घेतलं, काय वजन आहे हो त्याचं, केवढं हलकं ते फूल माहिती आहे आपल्याला, पण सौंदर्य किती सुंदर आहे हो त्याचं, त्याला वजनच नाही आहे, पण तरी सुद्धा ते जड आहे. याचा अर्थ ते पृथ्वी तत्व आहे म्हणून ते जड आहे.
आणि दुसऱ्या बाजूला ते जर सोनाऱ्याच्या ते जर तराजूत टाकलं तर त्याचं वजन सापडते. आणि तुम्ही जर लोखंडाच्या तराजूमध्ये जर टाकलं लोखंड मोजण्याच्या तर तिथे त्याचं वजन कळणार नाही. पण सोनाराच्या तराजूमध्ये जर ते फूल टाकलं तर त्याचं वजन आहे. म्हणून म्हटलंय हळू वारा तरी निबिड. हळू असेल तर तो वारा इतका हळू असतो की तो आपल्याला जाणवत पण नाही. तो जाणवतो केव्हा तर ज्याप्रमाणे आम्ही जर लोखंड मोजत असताना जर वारा असेल तर त्याचा काहीही परिणाम त्या तराजूवर होत नाही. पण सोनाराकडे गेल्यानंतर सोनं मोजत असताना पहिल्यांदा तो तराजू स्थिर करण्यासाठी त्याच्या आजूबाजूला काचेचे एक असं आवरण तयार केले जाते. त्या आवरणाच्या मध्ये तो तराजू असतो. तुम्ही म्हणाल का असतो? याचं कारण असं आहे की वाऱ्याची झुळूक सुद्धा त्या तराजूला कमी जास्त करू शकते. म्हणून तिथे वारा नको. तो किती हळू असला तरी तो जाणवतो. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या गोष्टीत वारा नसताना म्हणजे दिसत नसताना जाणवतो. नसताना सुद्धा तो वारा असतोच. म्हणून श्री समर्थांनी सांगितलंय हळू वारा तरी निबिड, वायो लागती कडाड मोडती झाडे. तोच वारा जो आहे तो जेव्हा त्याचं रूप प्रगट करतो तेव्हा मोठमोठी झाडं त्या वाऱ्याच्या सामर्थ्याने तुटून जातात. म्हणून म्हटलंय वारा निबिड तोले विन झाड मोडे. या झाडाच्या वाऱ्याला वजन आहे. म्हणजे बघा ज्यावेळी पावसाळ्यामध्ये वारा येतो, खूप मोठ्याने वारा आला तर त्या वादळामुळे, वादळ जर आलं मोठं, त्या वादळात किती झाडं मोडून कोलमडून जातात. म्हणजे वाऱ्याला सुद्धा पृथ्वी तत्व आहे. वजन कोणाला आहे हो? पृथ्वी तत्वाला वजन आहे. म्हणजे वाऱ्याला वजन आहे. आणि त्या वाऱ्यामुळे त्या शक्तीमुळे ते झाड मोडते. म्हणून पुढे म्हटलं आहे ऐसे हे काहीच न घडे, तोलतोची ते जडे पृथ्वीचा अंश. या झाडाला मोडण्यासाठी वाऱ्याची शक्ती आहे. वाऱ्याचं वजन त्या झाडावर पडते आहे. आणि म्हणून वारा यामध्ये पृथ्वी तत्व आहे. ते वायू तत्व जरी असेल तरी त्याच्या सामर्थ्य त्या वजनाचं आहे. आणि म्हणून ते पृथ्वी तत्व आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे येथे श्रोते आशंका घेती. एका श्रोत्याने आशंका घेतलेली आहे. काय घेतली? तेथे कैची झाडे होती. कुठे? जिथे मूळ माया आहे तिथे झाडाचा काय संबंध? झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूपा आहे. आता वालुकामय प्रदेशामध्ये जर तुम्ही गेले तर इतका सोसाट्याने वारा असतो, इतका सोसाट्याने वारा असतो की तो वारा वाहतो आहे. त्याच्या समोर कोणीही असेल त्याला अडवणारं कुणीच नसते. कोणी असेल का? नसते. त्या वाऱ्याला फक्त त्या वाऱ्याला अडवलं की तो अडवणारा सुद्धा उडून जाईल अशी अवस्था होती. म्हणून झाडं आहेत म्हणून ती उन्मळून पडतात. तेव्हा ते जाणवते. पण वारा आला आणि गेला तर तो जाणवत नाही. म्हणून त्याला अडवू नका. त्याला वाहण्यासाठी जागा द्या. नाहीतर त्या वाऱ्याला प्रवेशच देऊ नका. म्हणून समर्थ म्हणतात आहे ती शक्ती आहे आणि ती मूळ रूप आहे, मूळ माया आहे. त्या मूळ मायेमध्ये जी शक्ती आहे ती वायोस्वरूप आहे. म्हणून समर्थ पुढे म्हणतात वन्नी स्फुल्लिंग लहान. वन्नी म्हणजे अग्नी. वन्नी स्फुल्लिंग म्हणजे एक बारीकशी ठिणगी. काहीतरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. इतकी बारीक असते ती ठिणगी. पण कितीही बारीक जरी असेल तरी त्याच्यामध्ये उष्णता आहेच हो. ती जर गवताच्या पेंड्यामध्ये पडली तर काय होईल हो? एवढ्याशा ठिणगीचं लगेच जळून खाक होईल गवत. म्हणजे ती कितीही जरी बारीक असेल तरी त्याच्यामध्ये उष्णता ही आहेच. ती उष्णता कमी जाणवत असेल पण उष्णता आहेच. सूर्यप्रकाश तो आहे. त्यावेळेस मूनलाईट लागलेला आहे तर तो मूनलाईटचा प्रकाश दिसणार नाही. पण प्रकाश आहे म्हणून त्याप्रमाणे प्रत्येक भूतामध्ये सूक्ष्म रूपाने दुसरं भूत हे आहेच. पण ते दिसतं का हो? नाही दिसत. जाणवत पण नाही. कारण इतरांचा प्रभाव इतका जास्त असतो की दुसरी व्यक्ती दिसत नाही. सूर्य असताना चंद्र असतो की नाही हो? सूर्य असताना आकाशात चंद्र आहेच. मग चंद्र का दिसत नाही? कारण सूर्याचा प्रभाव जास्त आहे म्हणून त्याला आम्ही दिवस म्हणतो. सूर्य अस्ताला गेल्यानंतर चंद्राचा प्रभाव होतो. तिथे रात्रीला तो चंद्र दिसतो. बारीक म्हणजे बारीक तारे आम्हाला रात्रीला दिसतात, दिवसा दिसत नाही.
इथे सूक्ष्म जडपण सूक्ष्म रूपे. अशा प्रकारे त्या प्रत्येक भूतामध्ये सूक्ष्मत्व आहे. आता ती सूक्ष्मता कशी आहे याचं स्पष्टीकरण श्री समर्थ आता करतात आहे. समर्थ म्हणतात मृदपण तेची आप, भास तेजाचे स्वरूप, वायू तेथे चंचल रूप, सहजची आहे. सकळास मिळून आकाश, सहजची आहे अवकाश, पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपिले. पहिलं श्री समर्थांनी वायुरूप सांगितलेलं आहे. त्या वायूमध्ये सगळे भूत कशी कशी सामावलेली आहेत त्याचं वर्णन श्री समर्थ इथे करतात आहे. आता वायूमध्ये पंचभूत कशी आहेत तर मृदपणतेची आप, वारा आला आणि हलकीशी झुळूक आली, त्यातला मृदूपणा जाणवला. वाऱ्यामध्ये सुद्धा कोमलता आहे, वाऱ्यामध्ये वृक्षताही आहे. तो नकोसाही होतो आणि हवासाही वाटतो. जेव्हा हवासा वाटतो तेव्हा त्यातला जो मृदूपणा आहे त्याचं नाव आहे आप. आप म्हणजे पाणी. वारा आल्यानंतर आम्हाला जाणवते कुठेतरी पाऊस पडला आहे. म्हणजे वाऱ्याच्या माध्यमातून पाऊस सुद्धा आमच्याकडे येऊ शकतो. त्या पावसाला धरून तो वारा प्रगट होतो. म्हणजे कुठेही पाणी पडलेलं असेल त्याची जाणीव आम्हाला इथे होते आहे. त्या वाऱ्यामध्ये सुद्धा थंडपणा जाणवतो. त्याला जी मृदुता येते त्याला आप म्हटलेलं आहे. म्हणून त्या वाऱ्यामध्ये एक भूत आलेलं आहे, ते प्रसंगी प्रगट होते, त्याचं नाव आप आहे. म्हणून पुढे समर्थ म्हणतात भास तेजाचे स्वरूप. त्या वाऱ्यामध्ये भास आहे आणि भास मगाशी पाहिलं आपण, भास हे तेजाचे रूप आहे आणि त्या ठिकाणी ते तेज जे आहे ते वाऱ्यामध्ये आहे. वायू तेथे चंचल रूप, कारण वायू म्हटलं तर तो चंचल आहे. वायूमध्ये वायू आहेच म्हणजे वायूमध्ये पाणी आहे. त्या वाऱ्यामध्ये तेज आहे आणि त्या वाऱ्यामध्ये चंचलता आहे. ते वाऱ्यामुळे चंचलता ही वायू स्वरूपच आहे. अशा प्रकारे सगळ्या गोष्टींमध्ये सकळास मिळून आकाश वायू आहे. तिथे प्रत्येक ठिकाणी पोकळी आहे. आपण म्हणतो ना जिथे पोकळी दिसते तिथे वारा आहे, जिथे वारा आहे तिथे पोकळी आहे. दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळल्या, दोन्ही गोष्टी इतक्या एकमेकात आहेत की पोकळपणा आहे म्हणून आपल्या शरीरामध्ये रक्त धावते आहे. हो, पोकळपणा आहे म्हणून आम्ही पोकळपणा आहे म्हणून हे शरीरातलं रक्त वाहत आहे. पोकळपणा आहे म्हणूनच ना. आणि पोकळपणा आहे म्हणजे वारा तिथे आहे म्हणून त्या रक्ताला तो पुढे ढकलतो आहे. पोकळपणाही आहे पण वारा पण पाहिजे. वारा नसेल तर ते पुढे रक्त कसं जाईल. आता घरचंच बघा, आमच्या घरावर जर पाण्याची टाकी ठेवलेली असेल आणि नळाला खाली पाणी येत नसेल तर दोन कारणं असू शकतात की त्या पोकळपणामध्ये जो वारा आहे तो कुठेतरी रोधला गेलेला आहे. म्हणून आपण तो रोधू नये म्हणून पहिल्यांदा वर एक आउटलेट काढून टाकतो वारा जाण्यासाठी. वाऱ्याचं वजन पडलं त्या पोकळ वस्तूला की त्याने खाली ओढलं की आपोआप पाणी येऊ लागते. म्हणून आकाश आहे तिथे वारा आहे, जिथे वारा आहे तिथे आकाश आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे सहजची आहे अवकाश, पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपिले. अशा प्रकारे वाऱ्यामध्ये पाचही भूते आलेली आहेत. ते सूक्ष्म दृष्टीने पहा. प्रत्येकाचा अनुभव वेगळाच असेल, प्रत्येकाला ते वेगवेगळ्या पद्धतीने समजून घेता येऊ शकते. वाऱ्यामध्ये तेज आहे, अग्नी आहे. वाऱ्यामध्ये अग्नी आहे असं का म्हटलं, काय म्हणाल तर वाऱ्यातूनच अग्नी निर्माण होतो. बाष्प शक्ती आहे आणि पाण्यातूनच आपण वीज निर्माण करतो. वाऱ्यातूनच वीज निर्माण होते. म्हणून आप असेल, तेज असेल, वायू असेल, आकाश असेल किंवा पृथ्वी असेल, हे सगळे आहेत. हे एकाच फक्त वायूमध्ये दिसतात आहे. फक्त आता त्याच्यामध्ये प्रगट स्वरूपात शक्तिशाली कोण आहे तर शक्तिशाली त्यातला वारा आहे म्हणजे वायू आहे. आणि जो प्रगट आहे त्याचं नामकरण त्यांना केलेलं आहे. आता समर्थ पुढे तेजाचं वर्णन करतात आहे. तेजामध्ये सगळी भूतं कशी आहेत ते सांगतात आहे. म्हणजे समर्थांनी सांगितलं एका भूतामध्ये बाकीची राहिलेली चारही भूतं आहेत. म्हणजे प्रत्येक भूतामध्ये प्रत्येक भूत आहे. आता तेजाचे लक्षण भासलेपण ते कठीण, तेजी ऐसी ओळखणं पृथ्वीची. पृथ्वीमध्ये ते म्हणतात आहे सगळ्या प्रकारची तत्व आहेत, सगळ्या प्रकारची पंचमहाभूत आहेत.
भास हे कठीणत्व हे पृथ्वीचं रूप आहे. कठीणता, तेजामध्ये सुद्धा कठीणता आहे. ती कठीणता हे तेजाचं रूप आहे. आणि पुढे समर्थ म्हणतात त्या तेजामध्ये जी प्रकाशमानता आहे, अग्निप्रकाश तो आहे, ती प्रकाशमानता जी दिसते आहे ते त्याचं मूळ स्वरूप आहे. म्हणून तेजाला तेज आम्ही म्हटलं आहे. प्रकाश काय करतो तर ते तेज स्वरूप आहे. भासला भास वाटे मृद, पण या भासाला म्हणजे तेजाचं स्वरूप आहे भास. ते तेज जे आहे त्या तेजामध्ये एक मृदूपणा आहे. तो मृदूपणा, या मृदूपणाला आम्ही आप म्हटलेला आहे. तेजामध्ये मृदूपणा आहे. चंद्राचा प्रकाश आम्हाला हवासा वाटतो. सूर्याचा प्रकाश जास्त झाला तर तो आम्हाला त्रस्त वाटतो. म्हणून समर्थ म्हणतात की भास, भासणे आणि त्यातला मृदूपणा, त्यातला आप असं म्हटलं आहे त्याला. तेजी आप तेची प्रसिद्ध, तेजी तेज स्वतः सिद्ध, सांगणेची न लगे. तेजाला तेज म्हणायचं कारण नाही, कारण ते तेजच आहे. तो तेजस्वी आहे. तेजस्वी म्हणजे काय? तो आमच्या डोळ्यांना लक्षात येतं की त्याच्यात तेजपुंज आहे. त्याच्यामध्ये तेजपुंज आहे हे आपल्या लक्षात येतं. म्हणून पुढे म्हटलं आहे तेजी वायो ते चंचळ. त्या तेजामध्ये वायो हा चंचळ आहेच. तेजी आकाश निश्चळ, तेजामध्ये आकाश निश्चळ आहे. तेजी पंचभूत सकळ निरोपिली. ही सगळी भूत एकाच तेजामध्ये सामावलेली आहेत, पण ती इतक्या सूक्ष्म स्वरूपामध्ये आहेत की ती आपल्याला जाणवत नाही. आमच्या शरीरात ताप आहे, अंगाला हात लावला बरं जाणवत नाही, आणि ताप आला की तो जाणवतो. जरा त्याचं प्रमाण बदललं की तो जाणवतो. ते प्रमाणात असलं तर ते जाणवत नाही. म्हणून म्हटलंय आता आपाचे लक्षण. आता पाण्याचं लक्षण सांगतो. आप तेची जे मृदपण ते कठीण, तेची पृथ्वी. आपाचं लक्षण काय आहे तर मृदपण. मृदुता हे पाण्याचं लक्षण आहे. पाणी म्हणजे मृदू, पण त्या मृदूपणामुळे, मृदू हा या शब्दात सुद्धा कठीणता आहे. याचा अर्थ मृदू आहे, पण मृदू मध्ये कुठला तरी भाग असा आहे की तो आहे हे जाणवतो. त्याचं नाव आहे पृथ्वी. जसं ते फूल आहे पारिजातकाचं, मगाशी आपण बोललो, ते मृदू आहे, कोमल आहे, पण ते कोमल जरी असेल तरी माझ्या हाताला लावल्याबरोबर त्याचा स्पर्श जाणवतो की नाही, त्याचं नाव आहे कठीणता. तो आम्हाला हवासा वाटत असेल तरी सुद्धा त्यातली ती जी कठीणता आहे, तो कठीण भाग जो आहे, जो स्पर्श दाखवतो आहे, त्याला आपण पृथ्वी असं म्हटलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे पाण्यामध्ये सुद्धा, आपामध्ये सुद्धा कठीणता आहे. मृदूपणा म्हणजे मृदूपणातील कठीणता, तिचं नाव आहे पृथ्वी. म्हणजे पाण्यामध्ये जी कठीणता आहे, पाणी मुळात आप आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे? मृदूपणा. आणि तो मृदूपणा जो आहे, तो मृदूपणा सुद्धा जाणवतो. म्हणजे धबधब्याखाली उभं राहिल्यावर कळते की पाणी नकोसं आहे, आणि आमच्या घरामधल्या शॉवर खाली आपल्याला आंघोळ करताना पाणी हवेसे वाटते. पण जेव्हा पाऊस पडतो, आणि पाऊस पडत असताना तो संततधार पाऊस असतो, रपरप पडतो, आणि त्यावेळेस आपल्याला तो त्रास होतो. म्हणजे त्यामध्ये सुद्धा कठीणता आहे. म्हणजे मृदूपणामध्ये सुद्धा काही कठीणता आहे. ती कठीणता याचा अर्थ पृथ्वी आहे. म्हणून समर्थाने हेच सांगितलेलं आहे की आता आपाचे लक्षण. आप तेची जे मृदपण ते कठीण, तेची पृथ्वी. आपी आप सहजची असे. ते आता पाण्यामध्ये पाणी आहे हे सांगायचं कारण आहे का? नाही. पाणी हे पाणी आहे हे सांगण्याचं कारणच नाही. तेज मृदपण भासे, वायो स्तब्धपणे दिसे, मृदुत्व अंगी. या आपामध्ये आप आहे हे सांगण्यासाठी समर्थ म्हणतात गरज नाही, पण मृदूपणा, या मृदूपणामध्ये जी स्तब्धता आहे त्याला वायू असं म्हटलं आहे. म्हणजे कोणाच्या? पृथ्वीच्या त्या मृदूपणामध्ये, आपाच्या मृदूपणामध्ये, पाण्याच्या मृदूपणामध्ये जी स्तब्धता आहे त्याला वायू असं म्हटलेलं आहे. आणि स्तब्धता ही सर्वत्र दिसते आहे. म्हणजे पाणी, यामध्ये सर्वत्र अवकाश भरलेला आहे, आकाश आहे. हे आकाश तत्व सुद्धा तुमच्या आपामध्ये आहे. प्रत्येक भूत हे एकमेकात असं ते नटलेलं आहे की ते आपल्याला वेगळं करता येत नाही.
जसं आमच्या शरीरातील नेमकं पाणी बाजूला करता येत नाही, नेमकी पृथ्वी बाजूला करून दाखवता येत नाही, नेमकं तेज बाजूला करता येत नाही, प्रत्येक भूत कसं अलग करून दाखवता येत नाही, तर ते एकच भूत आहे. त्या एका भूतामध्ये सगळी भूतं कशी आहेत हे सांगणं कठीण आहे. सांगणं कठीण आहे, यापेक्षा ते समजणं कठीण आहे. पण ते आहे एवढं मात्र निश्चित. ते मी नाही म्हणून चालणार नाही, ते जाणवत नाही म्हणून नाही आहे असं म्हणून चालणार नाही. मला वारा दिसत नाही, मग मी वारा नाही असं कसं म्हणू का? असं तो आहे नाही म्हटला तरी चालेल, नाही म्हटला तरी तो आहे. आकाश न लगे सांगावे, आकाश सांगायचं काम आहे का? ते व्यापकची स्वभावे, आपी पंचभूतांची नावे, सूक्ष्म निरोपिली. अशा प्रकारे आपी म्हणजे आपामध्ये सूक्ष्म भूतांची, पंचमहाभूतांची नावं मी सूक्ष्मपणे निरूपण केलेली आहेत. ते आकाश हे तत्व सुद्धा त्या आपामध्ये दिसत आहे, ते पाण्यामध्ये दिसत आहे. एक विशेष आहे, सगळ्यांमध्ये सगळी भूतं आहेत, पण निश्चलता आहे जे लक्षण आहे हे आकाशाचं लक्षण आहे. ते आकाश सर्वत्र निश्चल असल्यामुळे ते कोणत्याही भूतामध्ये असलं तर ते निश्चल असते. म्हणून पुढे म्हटलं आहे, आता पृथ्वीचे लक्षण. आता पृथ्वीचं लक्षण सांगतो. कठीण पृथ्वी आपण, कठीणत्वी मृदपण तेची आप. पृथ्वीचा कठीणता, ती पृथ्वी. दगड म्हटल्यानंतर लक्षात येते की पृथ्वी आहे. ती माती वजनदार वाटते, पृथ्वी आपल्याला जाणवतेच. जिथे कठीणता आहे ती पृथ्वी आहे. देह म्हटला की पृथ्वी आहे, पृथ्वी जाणवते. पण त्या पृथ्वीमध्ये जी मृदुता आहे त्याला आप म्हटलेला आहे. पृथ्वीमध्ये मृदुता कशी राहील? शेत नांगरलेलं आहे आणि नांगरलेल्या शेतामध्ये तुम्हाला चालत असताना ती पायाला लागणारी जी नरम माती आहे, काळी माती, काळ्या मातीत त्याच्यातून चालत असताना तुम्हाला पायाला आनंद देणारी ती जी मृदुता आहे, त्या मृदुतेला आपण आप म्हणू. आहेच त्याला. त्या आपामधला जो गोडवा आहे तो गोडवा तुम्हाला त्या पृथ्वीमध्ये आहे. म्हणून पुढे म्हटलंय, कठीणत्वाचा जो भास, तोची तेजाचा प्रकाश, कठोनत्वी निरोधाश, तोची वायू. कठीणत्व म्हणजे पृथ्वी, आणि कठीणत्वाचा जो भास आहे त्या भासाला तेज असं म्हटलं आहे. कठीणत्वाला निरोध, कठीण जो आहे त्याला विरोध करणारा जो आहे त्याचं नाव आहे वायू. पृथ्वीमध्ये दोन गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. अशा प्रकारे प्रत्येक भूत हे एकमेकात आहे. कठीणत्वामध्ये सुद्धा, त्या भासामध्ये सुद्धा ती व्यापकता आहे, तिथे अवकाश आहे, तिथे निश्चलताही आहे. या दोन्ही गोष्टी त्या पृथ्वीमध्ये दिसतात आहे. आणि आता म्हणाल वायू कसा आहे हो? त्याच्यामध्ये आहे हो पृथ्वीमध्ये. ती समर्थांची कथा आहे बघा, तुम्हाला सगळ्यांना ती ज्ञानच असेल, माहीत असेल की समर्थांनी एका पाथरवट्याला तो दगड फोडायला सांगितला होता. गडाचं बांधकाम चालू होतं आणि तो दगड फोडायला समर्थांनी सांगितला होता. सामान नावाचा गड होता. त्या सामान नावाच्या गडावर समर्थ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पाहणी करण्यासाठी ते निघाले होते. म्हणजे त्या गडाची पाहणी करण्यासाठी समर्थांनी विचारलं होतं की हा दगड कशासाठी ठेवला आहे तिथे तुम्ही? ते म्हणे हा मोठा आहे ना, कधीतरी बाजूला करू, सगळं काम झाल्यानंतर ते फोडू आम्ही. पण समर्थांनी तेव्हाच फोडायला लावला. पण त्या दगडाच्या आत, नीट श्रवण करा, त्या दगडाच्या आत एक बेडूक निघाला. त्या बेडकासाठी आतमध्ये एक खळगा पण होता, म्हणजे होल होता. त्या खळग्यामध्ये पाणी पण होतं, खळगा होता म्हणजे खड्डा होता आणि त्याच्यात पाणी पण होतं. त्या सर्वांचा पोशिंदा कोण हो? तर तो भगवंत राम आहे. इथे काय पाहायचं आपल्याला की त्या दगडाच्या मध्ये असलेली बारीक जी जागा होती त्या बारीक जागेमध्ये वायू जातो आहे, त्याच्यातून पाणी जाते आहे. आणि अशा प्रकारे त्या पृथ्वीमध्ये सुद्धा वायू तत्व आहे. त्या वायू तत्वामध्ये सुद्धा आकाश तत्व आहे. आपण जर जमीन खोदली तर त्या जमिनीच्या आत साप निघतात, बेडकं निघतात. म्हणजे 10-10 फूट खोदल्यानंतर सुद्धा आतून बेडूक निघते. आपण म्हणू हे कसं काय? त्याला वारा पाहिजे, म्हणजे पृथ्वीमध्ये वारा जातो, त्याला पाणी पाहिजे की नाही? त्याला सांगायचं कारण नाही, कारण पाणी हवं असेल तर पृथ्वीशिवाय पर्याय नाही. जी मूळ झाडाची जी मुळं असतात
ती खोलवर जातात बघा. ती कोणाच्या शोधात जातात तो? तर पाण्याचा शोध घेत जातात ती. म्हणजे पृथ्वीमध्ये अशा प्रकारे आप, तेज, वायू आणि आकाश या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसतात आहे. म्हणून पुढे म्हटलं आहे, आकाश सकळांस व्यापक, हात प्रकटची विवेक, आकाशाची काही एक भास भासे. आकाशा बाबतीत तर सांगायलाच नको. आकाश कसं आहे ते शून्य आहे. शून्य म्हणजे अज्ञान, आणि अज्ञान हे जडपण आहे. म्हणून म्हटलंय, आकाश तोडिता तुटेना, आकाश फोडिता फुटेना, आकाश परते होईना तिळ मात्र. असो आता पृथ्वी अंत, दाविला भूतांचा संकेत, एक भूती पंचभूत तोही निरोपिल. एकामध्ये सर्व भूत आली आहेत. आकाशामध्ये सुद्धा पृथ्वी आहे आणि ही पंचभूत ही आहेत. परी हे आहाच पाहता नातुडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात. सूक्ष्म दृष्टीने पाहता म्हणजे जे मायक्रोस्कोप खाली दिसते ते आमच्या डोळ्यांना दिसत नाही. तिथे ती दुर्बीनच हवी. म्हणून त्या सूक्ष्मदर्शिकेच्या माध्यमातूनच आम्हाला ती सूक्ष्मता जाणवते. ती आमच्या डोळ्यांना दिसत नाही. म्हणून म्हटलंय, सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता. सगळीकडे वायूच वायू आहे. सूक्ष्म दृष्टीने जर पाहिलं तर प्रत्येक भूतामध्ये वायू आहेच. वारा नाही अशी जागा नाही. वारा सर्वत्र आहे, तो कुठे फिरत नाही. म्हणून सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती. बारीक आम्ही विचार केला तर सगळीकडे वारा आहे. आणि तो वारा आम्ही का समजून घ्यावा? तो सर्वत्र फिरणारा काय आहे? तो वारा आहे. म्हणून म्हटलंय, एवं पंचभूतिक पवन, या पाचही भूतांमध्ये त्याची मूळ माया जाण. या पाचही भूतांमध्ये जो पवन आहे, पवन म्हणजे वारा, या वाऱ्याला मूळ माया जाण. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक. म्हणून अशा प्रकारे हे पाच भूत आणि पुढे त्रिगुणात्मक ही रूप म्हणजे सत्व, रज आणि तम हे तीनही गुण या पंचमहाभूतांमध्ये प्रवेश केले आणि त्यामुळे एकूण अष्टधा प्रकृती निर्माण झाली. म्हणून समर्थ पुढे म्हणतात आहे, परी हे आहाच पाहता नातुडे, बळेची पोटी संदेह पडे, भ्रांती रूपे अहंता चढे अकस्मात. सूक्ष्म दृष्टीने पाहता वायूची वाटे तत्वता, सूक्ष्म वायू शोधू जाता पंचभूते दिसती. एवं पंचभूतिक पवन, तेची मूळ माया जाण. माया आणि सूक्ष्म त्रिगुण तेही पंचभूतिक. भूते गुण मिळविजे, त्यासी अष्टधा बोलिजे. पंचभूतिक जाणिजे अष्टधा प्रकृती. शोधून पाहिल्या विन संदेह धरणे मूर्खपण, याची पाहावी ओळखण सूक्ष्मदृष्टी. म्हणजे शोधून पाहिल्याशिवाय संदेह धरणं हे काय आहे? एक मूर्खपण आहे. तिची पहिली ओळखण सूक्ष्मदृष्टीने करावी. गुणापासून भूते, गुणापासून, कोणापासून? गुणापासून. पावली स्पष्ट दशते, जडत्वा येऊन समजते तत्वे झाली. पुढे तत्व विवंचना, पिंड ब्रह्मांड तत्वरचना, बोलिली असे ते जना प्रगटची आहे. हा भूतकर्दम बोलिला, सूक्ष्म संकेते दाविला, ब्रह्मगोळ उभारला तत्पूर्वी. या ब्रह्मांडा पहिलीकडील गोष्टी, जय झाली नवती सृष्टी, मूळ माया सूक्ष्मदृष्टी ओळखावी. सप्त कंचुक प्रचंड, झाले नवते ब्रह्मांड, माया अविद्येचे बंड ऐलीकडे. ब्रह्मा विष्णू महेश्वर हा ऐलीकडील विचार, पृथ्वी मेरू सप्तसागर पहिलीकडे ऐलीकडे. नाना लोक नाना स्थाने, चंद्र सूर्य तारांगणे, सप्त द्वीपे 14 भुवने ऐलीकडे. शेष कुर्म सप्त पाताळ, 21 स्वर्गे अष्ट दिक्पाळ, 33 कोटी देव सकळ ऐलीकडे. म्हणजे आता सर्वांनी समर्थांनी सगळं सांगितलं आहे. काय काय आहे? शेष आहेत, कुर्म आहेत, सप्त पाताळ आहे, 21 स्वर्ग आहेत, अष्ट दिक्पाळ आहेत, 33 कोटी देव आहेत, 12 आदित्य, 11 रुद्र आहेत, 9 नाग, सप्त ऋषेश्वर, नाना देवांचे अवतार ऐलीकडे. मेघ मनु चक्रवर्ती, नाना जीवांची उत्पत्ती, आता सांगो किती विस्तार हा. म्हणजे मेघ मनु चक्रवर्ती, नाना जीवांची उत्पत्ती झाली, आता मी कसं सांगू हा विस्तार? सांगू तरी कसा? असो आता सांगो किती किती म्हणून सांगायचं. सकळ विस्तारांचे मूळ ते मूळ मायाचं केवळ. सकळ विस्ताराचा विषय हे मूळ माया, सगळ्याचं मूळ माया मूळ आहे.
मागा निरूपिली सकळ पंचभूतिक. सूक्ष्म भूते जी बोलिली त्याची पुढे जडत्व आली, ते सकळ ही बोलिली पुढेले समासी. सूक्ष्म भूते जी बोललेली आहेत ती जडत्व आली, त्याची पुढे जडत्व आली, ते सकळ ही बोललेली पुढेले समासी. पुढच्या समासामध्ये समर्थाने ती सूक्ष्म जी भूत आहे ती कोणती आहे ती दिलेली आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे की माया आणि ब्रह्माचं वर्णन करताना त्याचा विचार जो समर्थाने केला तो फार सुंदर विचार केलेला आहे. समर्थ म्हणतात की या समासामध्ये अज्ञानी माणसं आणि जे सुज्ञ लोक आहेत ते या ब्रह्माचा विचार फार वेगळा करताना समर्थाने या ठिकाणी एक कोष्टक दिलेलं आहे. त्या कोष्टकामध्ये माया आणि ब्रह्म याची तुलना केलेली आहे. या ठिकाणी सुद्धा माया आणि ब्रह्म तौलनिक विचार येथे केलेला आहे. समर्थ म्हणतात की माया म्हणजे काय आणि ब्रह्म म्हणजे काय, ब्रह्म कसा आहे. ब्रह्म कसा आहे, ब्रह्म निर्गुण आहे, निर्गुण निराकार आहे. ब्रह्म हा निर्गुण आहे, निराकार आहे, म्हणजे तो गुणरहित आहे पण त्याला कुठलाही आकार नाही. माया त्यापेक्षा अगदी वेगळी आहे. माया ही सगुण आहे, ती साकार आहे, ती दिसते पण ब्रह्म दिसत नाही. तिला आकार आहे, ब्रह्माला आकार नाही आहे. ब्रह्माला पारावार नाही आणि मायेला पारावार आहे. ब्रह्म अनंत आहे, माया ही शांत आहे. ब्रह्म निर्मळ आहे, निश्चळ आहे, माया ही चंचल आहे आणि चपळ आहे. ब्रह्माला कुठलीच उपाधी नाही पण मायेला उपाधी आहे. ब्रह्म दिसत नाही, भासत नाही, नासत नाही, पण माया दिसते, भासते आणि शेवटी नासते सुद्धा. ब्रह्म रचत नाही, खचत नाही, माया रचली जाते, माया खचली जाते. म्हणून समर्थ म्हणतात अज्ञानाला आवड आहे नाही आणि अज्ञानी माणसाला आवडते. महत्वाचं लक्षण माया आणि ब्रह्मातलं आहे जे माणसाला आवडते, त्याचं नाव आहे माया. माया ही जी गोष्ट आहे ती, आणि जी गोष्ट आवडत नाही त्याला आपण ब्रह्म म्हटलेलं आहे. अज्ञानाला आवडत नाही. अज्ञानी माणसं ब्रह्मापासून दूर असतात आणि ज्ञानी माणसं ब्रह्माच्या जवळ असतात. अज्ञानी माणसाला माया आवडते आणि ज्ञानी माणसाला माया मिथ्या आहे हे कळल्यामुळे तिच्यामध्ये त्या ज्ञानी माणसाला रुची वाटत नाही. ब्रह्म उपजत नाही, त्यामुळे ते मरतही नाही. माया उपजते आणि ती मरते सुद्धा. म्हणून म्हटलंय मन मरे माया मरे, मन मरे माया मरे, मर मर गयो शरीर, आशा तृष्णा कछू मन मरे, गह कहे दास कबीर, कह गये दास कबीर. माया मरते म्हणून पुढे समर्थ म्हणतात ब्रह्म धारण करता येत नाही, माया धारण करता येते. ब्रह्म तुटत नाही, फुटत नाही, विटत नाही, पण माया फुटते, विटते, तुटते आणि ब्रह्म निर्विकारी आहे. माया ही कशी आहे, विकारी आहे. माया ही विकारी आहे, ब्रह्म हा करता आहे, माया ही करता आहे. ब्रह्म हा अरूप आहे आणि माया नाना रूपांनी नटलेली आहे. ब्रह्म एकच आहे, माया अनेक आहे. ब्रह्म थोर आहे, त्यामध्ये सार आहे. म्हणून समर्थ म्हणतात आम्हाला जे डोळ्यांनी दिसते तिला आम्ही माया म्हटलेला आहे, पण डोळ्यांनी न दिसणारा ब्रह्म असं आहे. मुळामध्ये डोळ्यांनी न दिसणारं ब्रह्म हेच सत्य आहे. आणि ब्रह्माला सुद्धा ब्रह्म मुळामध्ये ते ब्रह्म आहे पण असून सुद्धा आम्हाला दिसत नाही आणि माया नसून सुद्धा आम्हाला दिसते. आणि म्हणून तिला आम्ही भासमान मिथ्यत्व बहाल केलेलं आहे. ब्रह्म सम आहे तर माया ही विषम आहे. ब्रह्म अलक्ष आहे, लक्षास लक्ष वेना. म्हणून माया ब्रह्म हे संत आहे आणि माया ही असंत आहे. माया ब्रह्म यामध्ये गोंडाळ सांडून निर घ्यायचे. याचा अर्थ जो कडूपणा आहे, शेवाळ आहे, ते शेवाळ बाजूला सारा. पाण्यावर शेवाळ साचलेलं असतं, आपल्याला पाणी घ्यायचे असते, त्यावेळेस आपल्याला त्या शेवाळाला बाजूला करावेच लागते. मग आतलं स्वच्छ निर्मळ पाणी घ्यावे लागते. समर्थ तेच म्हणतात आहे की तुम्ही पाणी घेताना ज्याप्रमाणे ते शेवाळ बाजूला करता किंवा तो राजहंस दूध घेत असताना पाण्याला बाजूला सारतो, त्याप्रमाणे आपण मायेला बाजूला सारून ब्रह्माला स्वीकारलं पाहिजे. कारण ब्रह्म आणि माया, ब्रह्म आकाशामध्ये सारखा निवळ आहे, आकाशासारखा निवळ आहे. निवळ याचा अर्थ स्वच्छ आहे, निरभ्र आहे. परंतु माया कशी आहे, ती पाण्याप्रमाणे आहे. ती माती ज्याप्रमाणे पाण्यात टाकल्यानंतर पाणी जसे गढूळ होऊन जाते तशी माया गढूळ आहे. आणि ब्रह्म मात्र त्या आकाशासारखं निरभ्र आहे, स्वच्छ आहे, निर्मळ आहे. म्हटलंय ब्रह्म सूक्ष्म केवळ, ब्रह्म सूक्ष्म आहे आणि सूक्ष्म केवळ माया स्थूळरूपी आणि माया केवळ स्थूळ आहे.
स्थूळ रूप आहे, धारण केलं आहे तिने, ते मायेने धारण केलेलं आहे. आणि म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म ते अप्रत्यक्ष भासे, ब्रह्मासी नाही करणे हे तर मायेसी आहे. माया घडे ब्रह्म घडे ना, माया पडे ब्रह्म पडे ना, माया नसे सर्व काळ, सर्व काळ जी राहत नाही तिला काय म्हणतात हो, माया म्हणतात. परमेश्वर कसा आहे, सगळ्या प्रकारच्या उपाधी परमेश्वराने टाकून दिलेला आहे. आता असो हा विस्तार मी पुरेसा करतो, चालत जाते चराचर, हे सगळे चराचर चालत राहते. तितकी माया परमेश्वर सभ्याय अभ्यंतरी, सभ्याय आणि अभ्यंतरी सर्वत्र आहे ती माया. तितकी माया परमेश्वर सर्वत्र दिसते आहे ती माया आहे, अंतरी मात्र तो परमेश्वर आहे. सकळ उपाधी वेगळा. परमेश्वर कसा आहे, सगळ्या प्रकारच्या उपाधी टाकून असलेला जो आहे तो परमात्मा निराळा, तो परमात्मा निराळा आहे. जळी असोनी ना तळे जळा आकाश जैसे, जळामध्ये दिसते परंतु जळामध्ये नसते. जमिनीवर पाण्याचं भांड भरून ठेवा आणि जळामध्ये तुम्ही पाहिलं, जमिनीवर पाण्याचं भांड भरून ठेवा आणि ते आणि जळामध्ये ते आकाश दिसते, म्हणजे म्हणजे आकाश दिसते, पाण्यामध्ये दिसते म्हणून आम्ही आहे म्हणतो. पण जळी असो न दिसे, पण जळी असो न नसे, म्हणजे जळामध्ये दिसते आहे आकाश पण ते आकाश तिथे नाही आहे. त्याप्रमाणे परब्रह्म आहे, ते मायेमध्ये दिसते आहे, ते उपाधी रहित असलेलं आहे, ब्रह्म आहे. उपाधी रहित असलेलं ब्रह्म जे आहे ते आकाश आहे. म्हणून समर्थांनी त्याचं वर्णन करताना ते म्हणतात आहे, सकळ उपाधी वेगळा तो परब्रह्म निराळा, जळी असोनी नातळे जळा. म्हणजे जर पाण्याच्या आम्ही बुडामध्ये हात घातला तर आकाशाला हात लागणार का हो, लागणार नाही. आकाश जैसे माया ब्रह्माचे विवरण करिता चुके जन्म मरण, म्हणून माया आणि ब्रह्म आम्ही अलग अलग केलं, याचा अर्थ विवेक केला. याचा सारासार विवेक असा शब्द आहे. माया आणि ब्रह्माला वेगळं करण्याच्या विवेकालाच सारासार विवेक म्हटलेला आहे. म्हणून आम्ही हा सारासार विवेक करावा आणि त्यामुळे आमचं जन्म आणि मरण हे चुकेल. म्हणून संतांस गेली या शरण मोक्ष लागे, मोक्ष लाभे. जन्म मरण चुकण्यासाठी सारासार विवेक करावा आणि संतांना शेवटी शरण जावं. संतांना सद्गुरूंना जर आम्ही शरण गेलो तर आमच्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आम्ही सुटू आणि शेवटी आम्हाला आमचं मूळ जे स्वरूप आहे त्याला आम्ही ब्रह्मस्वरूप म्हटलं ते आम्ही प्राप्त करू. अरे या संतांचा महिमा बोलावया नाही सीमा, जयाचनी जगदात्मा अंतरची होय. या संतांचा महिमा किती आहे तर तो जगदांतरी असलेला परमेश्वर माझ्या अंतरामध्ये वास करतो आहे, त्याची ओळख आम्हाला होईल. आणि ती ओळख कोणामुळे होईल तर ती संतांच्या महिमेमुळे होईल, संतांच्या कृपेमुळे होईल, संतांच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळेल. आणि म्हणून समर्थ संतांचा महिमा सांगतात. म्हणून अशा प्रकारे मायेचं वर्णन करताना समर्थ म्हणतात की ती समब्रह्म आहे, विषम माया आहे. ब्रह्म लक्ष आहे, माया लक्ष आहे. ब्रह्म हे कसं आहे, निरंतर आहे, विशाल आहे, सर्व काळ ब्रह्म राहते आणि माया मात्र नाश पावते आहे. अनिर्वाच्य, त्याला अनिर्वाच्य म्हटलेलं आहे, म्हणजे जिथे शब्दाच्या माध्यमातून वर्णन करता येत नाही असं ब्रह्म आहे. म्हणून समर्थ म्हणतात ब्रह्म हे कालातीत आहे आणि मायेला कालाचे भक्ष आहे. ब्रह्म हे अभंग आहे आणि माया मात्र शेवटी भंगणारी आहे. अशा प्रकारे समर्थांनी माया ब्रह्मांचं वर्णन केलेलं आहे आणि समर्थ याच्यामध्ये हे सगळं उत्तमरित्या आपल्याला सांगण्याचा समर्थांनी प्रयत्न केलेला आहे. आणि समर्थ म्हणतात आहे, सूक्ष्म भूते जे बोलली त्याची पुढे जडत्व आली. मी सूक्ष्मभूत जी बोललो म्हणजे सूक्ष्मभूत पंचमहाभूत जी आहेत त्याच्याबद्दल मी जडत्वपणाबद्दल जे बोललो आहे ते पुढे निरोपिली विस्तारे, ते सकळही बोलिली पुढीले समासी. आता पुढच्या समासामध्ये समर्थांनी स्थूळ पंचमहाभूते स्वरूपाकाशात भेदो नाम हे सगळं समर्थाने पुढे दिलेलं आहे. म्हणजे पंचभूतांचा कर्दम कसा झाला आणि मग त्यानंतर पंचभूतांचा कर्दम झाला, आता नवचे वेगळा केला, परंतु काही एक वेगळ्याला करून दावू. समर्थाने पुढे त्याचं वर्णन, श्रोत्यांनी कसं ते रूप ओळखावं याचं समर्थाने पूर्ण वर्णन पुढच्या समासामध्ये समर्थाने दिलेलं आहे. पंचभूतिका ब्रह्मगोळ जेणे कळे हा प्रांजळ, दृश्य सांडून केवळ वस्तूच पाविजे. महाद्वार ओलांडावे
मग दैव दर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. किती सुंदर ओवी आहे बघा. महाद्वार ओलांडावे मग देव दर्शन घ्यावे तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. म्हणजे हे दृश्य स्वरूप जे आहे ते सांडूनच देवाचं दर्शन आपल्याला होईल. महाद्वार ओलांडावे, ह्या मायेला ओलांडात तरच देवदर्शन होऊ शकते. तैसे दृश्य हे सांडावे जाणून या. म्हणून ही दृश्याचा पोटी आहे पंचभूतांची दाटी, एकपणे पडिली मिठी दृश्य पंचभूता. एवं पंचभूतांचे जी दृश्य सृष्टी रचली सावकाश, शोधी करून अवकाश श्रवण करावे. अशा पंचभूतांमुळे पृथ्वी निर्माण झालेली आहे, सृष्टी रचलेली आहे. ती सृष्टी जी रचली ती सावकाश तुम्ही श्रवण करा. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सूक्ष्म पंचभूते निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.